नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण उपयुक्त अशा किचन आणि कुकिंग टिप्स पाहूया. आता आपण पाहणार आहोत स्मार्ट किचन टिप्स. तर टोमॅटो लवकर मऊ करायचे असतील तर टोमॅटो गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवायचं, लगेच साल निघाला जातं. लसूण सोलायला सोपं जावं म्हणून लसूण हलकासा असं दाबून ठेवायचा, म्हणजे साल आपोआप निघाला जातो. कांदा चिरताना बरेच जणांना डोळ्यात पाणी येते, तो पाणी येऊ नये म्हणून कांदा आधी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, किंवा कांदा कट करायचा आणि तो पाण्यामध्ये घालून ठेवायचा, तरी सुद्धा डोळ्यात पाणी येत नाही चिरताना. आता भाज्यांना चव वाढवणाऱ्या टिप्स पाहूया. भाजी चविष्ट बनवण्यासाठी शेवटी थोडंसं तूप घाला, खूप टेस्ट छान येते, भाजी चविष्ट लागते. खूप भाजी तिखट झाली तर दही किंवा फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची मलई फेटून घाला, भाजीचा तिखटपणा कमी होतो. आता आपण चव बॅलन्स करण्यासाठी काय करायचं ते पाहू. चव बॅलन्स करण्यासाठी शेवटी थोडासा लिंबाचा रस टाकायचा, भाजीची चव छान अशी बॅलन्स होते. रोजच्या कामाच्या टिप्स. भात मोकळा होण्याचे म्हणजे भात सुटसुटीत होण्यासाठी शिजताना थोडंसं तेल 1 चमचा किंवा तूप घाला. दूध उकळताना म्हणजे आपण दूध जेव्हा गरम करतो तेव्हा ओतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या काठ्यावर थोडंसं बटर लावा, म्हणजे कडेला, किंवा तुम्ही भांड्यावर आपलं लाटणं जे असतं ना ते आडवं उभं ठेवलं ना आडवं त्याच्यावर, तरी सुद्धा दूध ओतू जात नाही. किंवा चहासाठी पण तसं करू शकता. भाजी ताजी ठेवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. झटपट टिप्स ज्या आपला वेळ वाचवण्यासाठी. मीठ ओलं होऊ नये म्हणून त्या मिठाच्या डब्यामध्ये तांदूळ ठेवायचे, म्हणजे थोडेसे तांदूळ. ब्रेड ताजं ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू नका, हवाबंद डब्यात ठेवा. केळी काळी पडू नयेत म्हणून देठावर प्लॅस्टिक रॅप लावा. बोनस टिप्स पाहूया. कढईला काहीही चिकटलेलं असेल म्हणजे चिकटू नये, त्यासाठी आधी कढई गरम करा आणि मग तेल टाका. जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना तेव्हा कढईला चिकटलं जातो, भाजी वगैरे किंवा फोडणीला. ते आधी कढई गरम करायची आणि मग घातलं ना तर कढईला चिकटलं जात नाही. हे हॉटेल स्टाईल सिक्रेट आहे, म्हणजे हॉटेलला असं करतात. आणि झकास किचन हॅक्स आपण पाहूया. उकडलेलं अंड पटकन सोलण्यासाठी थंड पाण्यात टाका, म्हणजे लगेच साल निघालं जातं. मध घट्ट झालं असेल तर गरम पाण्यात बाटली ठेवा, पुन्हा पातळ होते. लिंबातून जास्त रस काढण्यासाठी आधी लिंबाचा रोल करा, मग कापा. म्हणजे रोल म्हणजे काय, लिंबू आपण असं ओट्यावर किंवा कपडा घेऊन त्यावर असं फिरवायचं, रोलर सारखं फिरवायचं का त्याचा रस पण छान निघतो. आता कुकिंग स्मार्ट टिप्स पाहूया. चीज पटकन किसण्यासाठी 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे चिकटणार नाही. भाजीचा रंग टिकवण्यासाठी उकळत्या पाण्यात मीठ घाला. ग्रेव्ही जाड करण्यासाठी थोडंसं बेसन किंवा काजू पेस्ट वापरा, किंवा तुम्ही मगज बी पण वापरू शकता, त्याने पण छान ग्रेव्ही जाड होते. स्टोरेज टिप्स पाहूया. हिरवी मिरची जास्त दिवस टिकवण्यासाठी देठ काढून डब्यात ठेवा. ब्रेडला बुरशी येऊ नये म्हणून फ्रीजमध्ये पेपर बॅगमध्ये ठेवा. बटाटे लवकर अंकुरू नये म्हणजे मोड येऊ नये, बटाट्याला लगेच मोड आला जातो, तर म्हणून त्यात एक सफरचंद ठेवा. झटपट कामासाठी आपण आता टिप्स पाहूया. कांदा पटकन फ्राय करण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाका, लवकर मऊ होतो, किंवा बटर घातलं तरी लवकर मऊ होतो आणि छान रंग पण येतो. ऑमलेट फ्लफी बनवण्यासाठी थोडं त्यात दूध मिसळा, अगदी थोडंसं, चमचाभर, अर्धा चमचा एवढं. भाजी जळू नये म्हणून मध्यम आचेवर शिजवा, हाय फ्लेम टाळायची, म्हणजे फुल आचेवर नाही शिजवायची. आता प्रो लेवलच्या टिप्स आपण काही खास पाहूया. हॉटेलसारखी चव आणण्यासाठी शेवटी थोडंसं बटर, गरम मसाला टाका, छान अशी हॉटेलसारखी चव येते. मंडळी, कशा वाटल्या ह्या कुकिंग टिप्स मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.